नमस्कार मित्रांनो, सध्या जगभरात विशेषतः पश्चिम आशियात तणावाचे वातावरण आहे. याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर म्हणजे पेट्रोल आणि सोन्याच्या किमतीवर होताना दिसतोय. पण घाबरण्याऐवजी भारत या संकटाचा सामना आर्थिक ढाल बनवून कसा करतोय आणि आपण त्यात कशी मदत करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि काय गोष्टींची खबरदारी आपण घेतली पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो जागतिक धक्के आणि महागाईचा भडका. तर तेलाच्या किमतीत जागतिक तणावामुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत 30% वाढ झाली आहे. नैसर्गिक वायू देखील 10.5% महागला आहे. वाहतूक खर्चाचा आपण विचार केला तर समुद्रातील मालवाहतुकीचे भाडे आणि विम्याचा खर्च गगनाला भिडलेला आहे. बाल्टिक एक्सचेंज डर्टी टँकर इंडेक्स यांच्या 1500च्या उच्चांकावर पोचलेला आहे. गुंतवणूक म्हटली तर जागतिक धोक्यांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी मार्चमध्ये सुमारे $4.8 अब्ज काढून घेतलेले आहेत. सो या सर्वांमध्ये भारताची स्थिती काय आहे, ताकद आणि आव्हाने काय आहेत? तर सकारात्मक बाजूने आपण जर विचार केला तर भारताचा पाया मजबूत आहे. Q3 FY26 मध्ये भारताचा GDP ग्रोथ 7.8% इतका भक्कम आहे. देशांतर्गत उपभोग आणि वाहनांची विक्रीही वाढत आहे. आव्हाने काय आहेत? भारताला आपल्या गरजेच्या 88% कच्चे तेल आयात करावे लागते. त्यातील 51% आयात केवळ पश्चिम आशियातूनच होते. तेलाची दुहेरी गळती काय आहे ती आपण बघूयात. तर आपले डॉलर प्रामुख्याने 2 गोष्टींवर खर्च होतात. पहिलं आहे कच्चे तेल. फायनान्शियल इयर 25मध्ये तेल आयातीचे बिल जवळपास $137 अब्ज इतके प्रचंड होते. सोने जर आपण बघितले तर भारतात सोन्याचे स्वतःचे उत्पादक नाही. 100% गरज आयातीतून पूर्ण होते. गेल्या वर्षी यासाठी $71.98 अब्ज खर्च झालेला आहे. सो या संपूर्ण गोष्टींमध्ये सरकारची मायक्रो ढाल काय असणार आहे? तर सोन्यावर आपण नियंत्रण ठेवले पाहिजे. सरकारने सोन्याची मागणी कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सोन्यावरील आयात शुल्क जे आहे तर ते इम्पोर्ट ड्युटी जी आहे ती 6% वरून थेट 15% करण्यात आलेली आहे. याचं उद्दिष्ट काय असेल? जर आपण 30 ते 40% सोने आयात कमी केले तर देशाचे 20 ते 25 अब्ज वाचू शकतात. लोकांना आवाहन केलेलं आहे गुंतवणुकीसाठी भौतिक सोन्याऐवजी गोल्ड ETF किंवा डिजिटल गोल्डकडे वळा. तिकडे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करा असं आपले माननीय प्राईम मिनिस्टर यांनी सुद्धा त्यांच्या भाषणातून सांगितलेलं आहे. सो तुमची आणि माझी मायक्रो ढाल काय असेल? तर वर्क फ्रॉम होम. इंधन वाचवण्यासाठी पंतप्रधान आणि तज्ज्ञांनी एक सोपा मार्ग सुचवलेला आहे. बेंगळुरू सारख्या शहरात रोज 1.2 कोटी वाहने रस्त्यावर येतात आणि ट्रॅफिकमध्ये कोट्यवधीचे इंधन जळते. सो वर्क फ्रॉम होमचा फायदा काय असेल? वर्क फ्रॉम होममुळे प्रवासाचा खर्च शून्य होतो आणि देशाचे इंधन आयात बिल कमी होण्यास थेट मदत होते. डिजिटल युगात डिजिटल काम हेच डॉलर वाचवण्याचे हत्यार आहे. सो या संपूर्ण गोष्टीचा जर आपण निष्कर्ष समरी जर केली तर मित्रांनो, जागतिक संकटे आपल्या हातात नाहीत, पण त्यावरची प्रतिक्रिया आपल्या हातात आहे. सो अशा सिच्युएशनमध्ये आपण कसं वागलं पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे हे आपल्या हातात आहे. पण जागतिक जे पॉलिटिक्स आहे किंवा जागतिक ज्या सिच्युएशन्स आहेत त्या आपण कंट्रोल करू शकत नाही. सरकार आयात शुल्क वाढवून डॉलरची गळती रोखत आहे. आपण वर्क फ्रॉम होम, सार्वजनिक वाहतूक आणि डिजिटल गोल्डचा जर वापर करून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करू शकतो. जेव्हा सरकार आणि नागरिक एकत्र येतात तेव्हाच भारताची अर्थव्यवस्था अभेद्य बनते.
सो तुम्हाला या संपूर्ण गोष्टी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हिला नक्की शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य त्या माणसांपर्यंत ही माहिती पोचवा. व्हिडिओला शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.